नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्वांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली केलं असेल. आता पवित्र पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते जॉईनिंगपर्यंतची संपूर्ण जर्नी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं आणि ते सक्सेसफुल झालं. त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट केला, ॲप्लिकेशन नंबर स्क्रीनशॉट घेतला आणि त्यानंतर तुम्ही रोज एकच काम करता. तुम्ही मनात तुमच्या असंख्य प्रश्नांचा पाऊस पाडता. व्हेरिफिकेशन कधी होणार? मेरिट लिस्ट कधी लागणार? कॉल येतो की SMS येतो? स्कूल अलॉटमेंट खरंच होईल का? जर तुम्हालाही वाटत असेल की फॉर्म सबमिट केल्यावर सरकार काहीच करत नाही, तर थांबा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पवित्र पोर्टल फॉर्म सबमिट केल्यानंतरची खरी प्रोसेस, खरी टाईमलाईन स्टेप बाय स्टेप क्लिअर सांगणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एक चुकीची अपेक्षा तुमची संधी थांबवू शकते आणि योग्य माहिती तुम्हाला थेट जॉईनिंगपर्यंत घेऊन जाऊ शकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्यावर पहिला स्टेप काय? तर सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर समजून घ्या. पवित्र पोर्टलवर फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला म्हणजे भरती सुरू झाली, पण लगेच पुढची प्रोसेस सुरू होते असं होत नाही. फॉर्म सबमिट केल्यानंतर पोर्टलवर तुम्हाला सबमिटेड सक्सेसफुली असा स्टेटस दिसतो आणि एक ॲप्लिकेशन ID रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होतो. आता हा ॲप्लिकेशन ID फार महत्त्वाचा आहे, कारण पुढे व्हेरिफिकेशन असो, मेरिट असो किंवा अलॉटमेंट असो, सगळीकडे हाच नंबर रेफरन्स म्हणून वापरला जातो. आता इथे बरेच उमेदवार एक मोठी चूक करतात. ते समजतात की फॉर्म सबमिट झाला म्हणजे लगेच कॉल येईल, काही दिवसात मेरिट लागेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होईल. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. फॉर्म सबमिट झाल्यानंतर एज्युकेशन डिपार्टमेंटकडून आधी सगळ्यात उमेदवारांचा डेटा कलेक्ट केला जातो. कोणाचा फॉर्म इनकम्प्लीट आहे, कोण इलिजिबल आहे, कोण नाही, हे सगळं सिस्टीम लेवलवर चेक केलं जातं. म्हणजेच हा पहिला टप्पा आहे डेटा कलेक्शन. आता या स्टेजमध्ये तुमच्याकडून काही ॲक्शन अपेक्षित नसतो. फक्त एक काम असतं, ॲप्लिकेशन ID सुरक्षित ठेवा आणि ऑफिशियल अपडेट्सवर लक्ष ठेवा. म्हणूनच फॉर्म सबमिट झाल्यानंतर पोर्टल रोज उघडून पॅनिक होण्याची गरज नाही. कारण पुढचा स्टेप लगेच स्टार्ट होत नाही. तो गव्हर्नमेंटच्या फिक्स टाईमलाईननुसारच सुरू होतो. आता फॉर्म सबमिट झाल्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा म्हणजे डेटा फ्रीज प्रोसेस. डेटा फ्रीज म्हणजे नक्की काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सरकार असं म्हणतं, आता उमेदवाराने भरलेली माहिती फायनल आहे. यात पुढे कोणताही बदल होणार नाही. डेटा फ्रीज झाल्यानंतर फॉर्म एडिट करता येत नाही. कॅटेगरी, रिझर्वेशन, प्रिफरन्स बदलता येत नाही. क्वालिफिकेशन चेंज करता येत नाही. कोणताही डॉक्युमेंट रिप्लेस करता येत नाही. म्हणजेच हा टप्पा म्हणजे तुमचा फॉर्म लॉक होणं. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, डेटा फ्रीज लगेच होत नाही. एज्युकेशन डिपार्टमेंट आधी सगळ्या ॲप्लिकंट्सचा डेटा एकत्र करतो, डुप्लिकेट फॉर्म्स चेक करतो, बेसिक एलिजिबिलिटी व्हेरीफाय करतो, टेक्निकल इरर्स फिल्टर करतो. आता हे सगळं झाल्यावरच एक ठराविक तारखेला डेटा फ्रीज कंप्लीटेड अशी प्रोसेस इंटरनली कंप्लीट केली जाते. आणि म्हणूनच फॉर्म सबमिट केल्यानंतर काही दिवस किंवा कधीकधी काही आठवडे पोर्टलवर काहीच मूव्हमेंट दिसत नाही. या स्टेजला बरेच उमेदवार घाबरतात. पोर्टल बंद पडतं का? प्रोसेस थांबली का? भरती रद्द तर होणार नाही ना? पण खरं सांगायचं झालं तर हा शांत दिसणारा काळ भरतीचा सगळ्यात महत्त्वाचा पाया असतो. कारण डेटा फ्रीज झाल्याशिवाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होत नाही, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागत नाही, पुढची एकही प्रोसेस सुरू होत नाही. म्हणूनच डेटा फ्रीज प्रोसेस हा पूर्ण भरतीचा बॅकबोन आहे. आता या स्टेजमध्ये उमेदवाराने काय करायचं? एकच गोष्ट करा, डॉक्युमेंट्स मेंटली क्रॉस चेक करून ठेवा, ऑफिशियली नोटीसवर लक्ष ठेवा. कारण एकदा डेटा फ्रीज झाला की पुढे मी चूक केली असं म्हणायला वेळच मिळत नाही. आता डेटा फ्रीज झाल्यानंतर भरतीचा सगळ्यात सेन्सिटिव्ह आणि रिस्क असलेला टप्पा सुरू होतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस. इथेच अनेक उमेदवार बाहेर पडतात आणि इथेच योग्य तयारी असलेले उमेदवार पुढे जातात. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे काय? याचा अर्थ असा की तुम्ही फॉर्म भरताना जी माहिती दिली आहे ती खरी आहे की नाही हे सरकार तुमचे डॉक्युमेंट्सवरून तपासते. आता या व्हेरिफिकेशनमध्ये पुढील डॉक्युमेंट्स तपासले जातात, एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स, BEd किंवा DEd और DLEd मार्कशीट्स, TET, टेट, CTET क्वालिफिकेशन प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी, लागू असल्यास नॉन क्रिमिलियर, डोमिशियल सर्टिफिकेट आणि जर क्लेम केला असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा लागतो. आता व्हेरिफिकेशन दोन प्रकारे होऊ शकते. पहिला प्रकार म्हणजे ऑनलाईन व्हेरिफिकेशन. यामध्ये तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स पोर्टलवरच ऑफिशियल्स व्हेरीफाय करतात. काही केसेसमध्ये रिमार्क्स टाकले जातात
आणि मग व्हेरीफाईड किंवा रिजेक्टेड स्टेटस दिला जातो. दुसरा प्रकार म्हणजे ऑफलाईन और फिजिकल व्हेरिफिकेशन. यामध्ये कधीकधी तुम्हाला SMS येतो, कॉल येतो किंवा नोटीस बोर्डवर लिस्ट लागते आणि तुम्हाला ठराविक ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन उपस्थित राहायला सांगितलं जातं. आता इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा, जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सर्टिफिकेट मिसमॅच आढळला, रॉंग कॅटेगरी क्लेम दिसला, फेक किंवा इनकम्प्लीट डॉक्युमेंट सापडली किंवा एक्सपिरियन्स चुकीचा क्लेम केला, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. मेरिट लिस्टमध्ये नाव येत नाही, पुढच्या अलॉटमेंटपासून तुम्ही बाहेर पडता. म्हणूनच मी नेहमी सांगतो, व्हेरिफिकेशन स्टेज म्हणजे फॉर्म भरल्यानंतरची खरी परीक्षा आहे. आता या स्टेजमध्ये उमेदवारांनी काय केले पाहिजे? सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. अपलोडेड कॉपी आणि ओरिजिनल मॅच होतात का ते चेक करा. कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर एक्सपायरी डेट तपासा. कोणतीही अफवा व्हॉट्सॲप फॉरवर्डवर विश्वास ठेवू नका. फक्त ऑफिशियल नोटीस फॉलो करा. कारण एकदा व्हेरिफिकेशन कंप्लीट झाला तेव्हा तुमची एंट्री पुढच्या स्टेजसाठी क्लिअर होती आणि ती म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे फायनल मेरिट नाही, ही फक्त तात्पुरती मेरिट लिस्ट असते, ज्याचा उद्देश एकच असतो, तुमची एंट्री सिस्टीममध्ये बरोबर गेली आहे का ते तपासणे. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काय दिसतं? तुमचे नाव किंवा ॲप्लिकेशन ID, तुमचे टोटल मार्क्स, कॅटेगरी और रिझर्वेशन, डिस्ट्रिक्ट और मीडियम रिलेटेड डिटेल्स आणि प्रोव्हिजनल रँक. आता इथे उमेदवारांनी काय करायचं? फक्त नाव आहे का एवढंच बघायचं नाही, तर खूप काळजीपूर्वक चेक करायचं. मार्क्स बरोबर आहेत का? कॅटेगरी चुकीची तर दाखवलेली नाही ना? क्वालिफिकेशन योग्य कन्सिडर केली आहे का? एक्सपिरियन्स क्लेम अप्लाय झाला आहे का? कारण या स्टेजला मिस्टेक दिसली तरच ती दुरुस्त करण्याची संधी मिळते. आणि म्हणूनच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर एक छोटी पण खूप महत्त्वाची विंडो दिली जाते, ऑब्जेक्शन किंवा ग्रेव्हियन्स विंडो. जर तुम्ही या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे फायनल मेरिट लागली, तर मग काहीच बदल करता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे वॉर्निंग बेल आहे. इथे अलर्ट राहिलात तर पुढे फायनल मेरिटमध्ये सुरक्षित राहता येते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर सरकार एक छोटीशी पण फार महत्त्वाची वेळ देते, ऑब्जेक्शन किंवा ग्रेव्हियन्स विंडो. साधारणपणे ही विंडो 2 ते 5 दिवसांसाठीच ओपन असते. आता ऑब्जेक्शन विंडो म्हणजे काय? याचा अर्थ असा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही चूक असेल तर ते दुरुस्त करण्याची ही शेवटची अधिकृत संधी असते. या विंडोमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे ऑब्जेक्शन टाकू शकता. मार्क्स चुकीचे दाखवले गेले असतील, कॅटेगरी किंवा रिझर्वेशन मिसमॅच असेल, क्वालिफिकेशन कन्सिडर केली नसेल, एक्सपिरियन्स क्लेम इग्नोर केला असेल, व्हेरिफिकेशनमध्ये चुकीचा रिमार्क टाकलेला असेल. पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ऑब्जेक्शन म्हणजे माझे मार्क्स वाढवा किंवा मला जास्त रँक द्या असा रिक्वेस्ट नसतो. इथे फक्त तुमच्याकडे प्रूफ आहे आणि सिस्टीमने चूक केली आहे हे दाखवायचं असतं. म्हणजेच प्रॉपर डॉक्युमेंट्स अपलोड करावा लागतो, क्लिअर एक्सप्लेनेशन द्यावी लागते, टाईम लिमिटच्या आतच सबमिट करावा लागतो. आता जर तुम्ही ही ऑब्जेक्शन विंडो मिस केली तर पुढे काय होतं? फायनल मेरिट लिस्ट लागते आणि मग कोणताही बदल शक्य नसतो. आता काय करू असा विचारायला उशीर झालेला असतो. म्हणूनच मी नेहमी सांगतो, ऑब्जेक्शन विंडो म्हणजे सेकंड चान्स नाही, तो लास्ट चान्स असतो. इथे अलर्ट राहिलात तर तुमचं मेरिट सुरक्षित राहतं आणि पुढच्या स्टेजसाठी तुमचा मार्क क्लिअर होतो. ऑब्जेक्शन विंडो पूर्ण झाल्यानंतर पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे फायनल मेरिट लिस्ट. आता इथे एक गोष्ट अगदी क्लिअर समजून घ्या. फायनल मेरिट लिस्ट म्हणजे आता कोणताही तात्पुरता प्रोसेस नाही, कोणताही करेक्शन चान्स नाही आणि कोणताही बदल शक्य नाही. हीच ती लिस्ट आहे ज्यावर पुढचा संपूर्ण अलॉटमेंट प्रोसेस अवलंबून असते. आता या फायनल मेरिट लिस्टमध्ये काय ठरतं? तुमचा फायनल रँक, कॅटेगरी वाईज पोझिशन, पुढच्या राऊंडसाठी तुमची एलिजिबिलिटी, तुम्ही अलॉटमेंट प्रोसेसमध्ये आहात की नाही. जर तुमचे नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये असेल तर समजा तुम्ही शर्यतीत आहात आणि जर नाव नसेल तर दुर्दैवाने पुढच्या स्टेजसाठी तुम्ही कन्सिडर होत नाही आणि पुढील अलॉटमेंट प्रोसेस तुमच्यासाठी बंद होते. म्हणूनच फायनल मेरिट लिस्ट हा टप्पा भावनिकदृष्ट्या सगळ्यात हेवी असतो, पण एकदा फायनल मेरिट लागली तर पुढचा मार्ग क्लिअर होतो, स्कूल प्रिफरन्स आणि अलॉटमेंट प्रोसेससाठी. आता मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर भरतीचा सगळ्यात प्रॅक्टिकल टप्पा सुरू होतो, स्कूल प्रिफरन्स आणि अलॉटमेंट प्रोसेस. आता इथेच ठरतं तुम्हाला कुठल्या शाळेत कुठल्या ठिकाणी नोकरी मिळणार. सर्वात आधी एज्युकेशन डिपार्टमेंट काय करतं? डिस्ट्रिक्ट वाईज वॅकन्सी लिस्ट रिलीज करते, मीडियम वाईज जागा दाखवते, स्कूल टाईप म्हणजे ZP, म्युनिसिपल, ॲडेड, आश्रम स्कूल,
सब्जेक्ट वाईज वॅकन्सी स्पष्ट करते। यानंतर उमेदवाराला काय करावं लागतं, स्कूल प्रिफरन्स भरायची असते, म्हणजे तुम्हाला हव्या असलेल्या शाळा क्रमाने निवडायच्या। फर्स्ट प्रिफरन्स, सेकंड प्रिफरन्स, थर्ड प्रिफरन्स, जितके जास्त योग्य प्रिफरन्स तितका चान्स चांगला। आता अलॉटमेंट कसं होतं, सिस्टीम एकदम सिम्पल लॉजिक वापरतो। हायर मेरिट प्लस हायर प्रिफरन्स इक्वल्स टू अलॉटमेंट, म्हणजे तुमची मेरिट रँक जास्त चांगली असेल आणि तुमची प्रिफरन्स अवेलेबल असेल तर तुम्हाला ती स्कूल अलॉट होते। आता इथे एक खूप महत्त्वाची चूक अनेक जण करतात, ते फक्त जवळची स्कूल किंवा पॉप्युलर स्कूल यालाच प्रिफरन्स देतात। पण लक्षात ठेवा, प्रिफरन्स चुकली तर मेरिट असूनही अलॉटमेंट मिळत नाही। अलॉटमेंट झाल्यानंतर काय मिळतं, पोर्टलवर अलॉटमेंट लेटर दिसतं, रिपोर्टिंग डेट दिलेली असते, स्कूल ॲड्रेस आणि ऑथॉरिटी मेन्शन केलेली असते। हे अलॉटमेंट लेटर म्हणजे तुमच्या नोकरीकडे जाणारं पहिलं ऑफिशियल पाऊल, आणि त्यानंतर ठरतो शेवटचा टप्पा म्हणजे रिपोर्टिंग अँड जॉईनिंग। अलॉटमेंट लेटर मिळाल्यानंतर भरतीचा शेवटचा आणि निर्णायक टप्पा सुरू होतो, रिपोर्टिंग अँड जॉईनिंग प्रोसेस। आता इथे एक गोष्ट अगदी क्लिअर ठेवा, अलॉटमेंट मिळालं म्हणजे नोकरी पक्की झाली असं नाही, जोपर्यंत तुम्ही वेळेत रिपोर्टिंग करून जॉईनिंग कंप्लीट करत नाही। आता या अलॉटमेंट लेटरमध्ये काय दिलेलं असतं, अलॉटमेंट स्कूलचे नाव आणि पत्ता, रिपोर्टिंग करण्याची ठराविक तारीख, कोणत्या ऑथॉरिटीकडे रिपोर्ट करायचं आणि कोणते ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे। रिपोर्टिंग करताना तुम्हाला ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स, सर्टिफिकेट, कास्ट और व्हॅलिडिटी और लागू असल्यास नॉन क्रिमिलियर, क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स, अलॉटमेंट लेटर प्रिंट हे सगळं घेऊन स्कूल किंवा संबंधित ऑफिसमध्ये हजर राहावं लागतं। आता खूप महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही दिलेल्या तारखेला रिपोर्ट केलं नाही, डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील किंवा ओरिजिनल व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम आढळली तर तुमचं अलॉटमेंट कॅन्सल होऊ शकतं, पुढच्या राऊंडसाठीही चान्स जातो। म्हणूनच मी सांगतो, रिपोर्टिंग अँड जॉईनिंग म्हणजे फॉर्म भरल्यानंतरची खरी शेवटची परीक्षा आहे। एकदा जॉईनिंग कंप्लीट झाली तर तुमचे नाव स्कूल राऊंडमध्ये येतं, अपॉइंटमेंट प्रोसेस सुरू होतो आणि शेवटी तुम्ही ऑफिशियल शिक्षक म्हणून जॉईन होता। इथे येऊन तुमची पवित्र पोर्टल जर्नी पूर्ण होते। म्हणून मित्रांनो, पवित्र पोर्टल फॉर्म सबमिट केल्यानंतर प्रक्रिया स्लो वाटते, पण ती टोटल प्लॅन असते। पॅनिक नको, अफवांवर विश्वास नको, फक्त टाईमलाईन समजून घ्या आणि योग्य वेळी योग्य ॲक्शन घ्या। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच जेन्युइन टीचर भरती अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।